आणि या मेळाव्यासाठी आवर्जून माझ्या महिला भगिनी लाडक्या बहिणी इथं उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि थोडा वेळ झाला म्हणून दिलगिरी व्यक्त करतो। आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरेभाऊ, आमच्या प्रदेशाध्यक्ष महिला मोर्चाच्या आमदार चित्राताई वाघ, आमचे या तालुक्याचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमच्या बाकी त्याचबरोबर या नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शमशेरसिंह नाईक निंबाळकर, दिलीपसिंह भोसले भैया, सौ जिजामाला नाईक निंबाळकर, प्रल्हाद तात्या साळुंके पाटील, माननीय शिवरूपराजे खर्डेकर, सौ मनीषाताई नाईक निंबाळकर, आमचे ऍडव्होकेट नरसिंह निकम वकील साहेब, जयकुमारजी शिंदे, अशोकराव जाधव, मिलिंदा पानिवसे, अनुप शहा, मुनीष जाधव, सचिन आयहोळे, अमरसिंह नाईक निंबाळकर, बजरंग गावडे, अमोल सस्ते, बापूराव शिंदे, विलासराव नलवडे, अमित रनवरे, मोहिते अप्पा, राहुल निंबाळकर, आमचे उमेदवार त्याचबरोबर बाळासाहेब ननवरे, सनी आयहोळे, रामभाऊ ढेकळे, आमच्या सर्व सुपर्णाताई आयहोळे, विशाल पवार, रामभाऊ ढेकळे, मनीषाताई काकडे, पुरमले सर, जितेंद्रप्पा सरगर, सुलक्षणाताई सरगर, राहुल काका निंबाळकर, अश्विनीताई नाईक निंबाळकर, रोहित नागटिळे, कांचन होटकर, किरण राऊत, ह्या सगळे उमेदवार आहेत। मंगलादेवी नाईक निंबाळकर, स्वातीताई भोसले, फिरोजभाई आतार, सिद्धाली शहा, अमोल भोईटे, रजिया मेटकरी, अमित भोईटे, रेहना मोमीन, संदीप चोरमले, प्रियदर्शिनी भोसले, अरुण खरात, स्वातीताई फुले, रुपालीताई सस्ते आणि मोहिनीताई हेंद्रे, हे सर्व महिला आमच्या जवळजवळ 50% महिला आता नगरपालिकेमध्ये जाणार आहेत। त्याच्यामध्ये हे सगळं आमचं यंग ब्रिगेडियर, अतिशय हुशार, कार्यतत्पर असे सर्वच नगरसेवकाचे उमेदवार आणि आमच्या भगिनी आज आपण मोठ्या प्रमाणामध्ये इथं उपस्थित राहिला। खरं फलटण शहराचा आणि फलटण तालुक्याच्या विकासाबद्दल मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो। भाऊ, फलटण शहरामध्ये येणारे सगळे रस्ते रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी 5 वर्ष मिळाली, त्यातली 2.5 वर्ष कोरोना काळाची गेली आणि 2.5 वर्षामध्ये फलटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास काम केलं। माझ्या फलटण शहरामध्ये येणारा प्रत्येक रस्ता रणजितांच्या माध्यमातून झाला। आळंदी पंढरपूर असेल, फलटण बारामती असेल, फलटण दहिवडी असेल, फलटण कुसेगाव असेल, फलटण सातारा असेल, माझा गिरवी पासून आसोपर्यंत रस्ता असेल आणि गिरवीच्या वरती फक्त राहिले वारोगड रस्ता, तो आपण मनात आणला तर तोही पूर्ण होईल असा एवढा 265 कोटी रुपयाचा रस्ता आपण या मतदारसंघामध्ये मंजूर करून आणला। आणि शहरामध्ये 1 वर्षामध्ये आपण जयभाऊ तुम्ही आम्हाला सहकार्य केलं, 10 कोटी रुपयाची रस्त्यासाठी तुम्ही मला या शहरामध्ये दिले। त्याचबरोबर माझे नेते अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून 20 कोटी रुपये आपण इथं आणले। रणजितदादा आणि मी यांचे मिळून जवळजवळ 100 कोटी रुपये फलटण शहरासाठी आणले आणि मला खरंच त्याचा अभिमान वाटतो। एवढ्या कमी वेळामध्ये जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम केलं। फलटण शहरामधल्या ज्या अडचणी आहेत, रस्त्याच्या अडचणी आहेत, गेले 30 वर्ष विरोधकांनी इथं प्रचंड 30 वर्ष काम करत होते, पण त्यांनी काम केलं नाही। त्यांनी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ताच फक्त मिळवली आणि आपलं फलटण शहर हे शहर न राहता फलटण शहर 30 वर्ष मोठं खेडं तयार केलं आणि शेजारीच माझ्या बारामती 20 किलोमीटर अंतरावरती आहे। बारामतीमध्ये प्रचंड मोठा विकास झाला। भाऊ, या फलटण तालुक्यामध्ये त्यांना भरपूर करता आलं असतं, पण फलटण तालुक्यातली जनता माझी आहे अशी ठेवण्याचं काम या लोकांनी विरोधकांनी केलं। कारण जिथं 2 आमदार 15 वर्षापासून 2 आमदार या तालुक्याला आहेत, 2 आमदार असताना सुद्धा या तालुक्याचा विकास झाला नाही। कुठली गोष्ट फलटण तालुक्यातल्या फलटण शहरातल्या माझ्या भगिनींसाठी काही करता आलं नाही। आता फलटण शहरातल्या भगिनीसाठी आम्ही स्विमिंग टँक करतोय, त्यांच्या योगासाठी योगासन हॉल करतोय, स्विमिंग टँक करतोय, ग्राउंड करतोय, मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड करतोय, तारांगण आता आपण मंजूर करून आणलंय, नवीन सभागृह इथं नाट्यगृह आपण चांगल्या पद्धतीचं मंजूर करून आणलंय। फलटण शहरातले बऱ्यापैकी रस्ते आपण आता घेतलेत, ते 23 तारखेनंतर आपल्या रस्त्याची कामं चालू होतील। शहरामध्ये बऱ्याच अडचणी, बरेच अजून रस्ते आपल्याला करायचे। 30 वर्षाचा जो खड्डा पडलेला आहे शहराला आणि फलटण शहराला, तो आपल्याला आता भरून काढायचा आहे। आणि भाऊ, खरंच आता जसं शमशेरदादांनी सांगितलं की तुमची मदत लागणार आहे, तुम्ही आमचे भाऊच आहात, निश्चितपणाने फलटणवरती तुमचं लक्ष आणि राहणार आहे। ज्या फलटण शहराला माझ्या ज्या गोष्टी अडचणीच्या वाटतील त्या निश्चितपणाने तुमच्या खात्याच्या येणाऱ्या सगळे रस्ते असतील, जे काय लागेल ते तुम्ही निश्चितपणाने पूर्ण कराल याची मला खात्री आहे। अधिक जास्त वेळ न घेता, बराच खूप वेळ झालाय, मी फार जास्त
नाही एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. संपण्यापूर्वी एकच सांगतो, भाऊ नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत शमशेरसिंह नाईक निंबाळकर हे जिल्ह्यात सगळ्यात जास्त विक्रमी मताने निवडून येतील अशी मला 100% खात्री आहे. आणि माझे 27 नगरसेवक आहेत, माझ्या 13 भगिनी नगरसेविकासाठी उभे आहेत आणि राहिलेले 14 नगरसेवकासाठी माझे उमेदवार आहेत. ते 100% चांगल्या मताधिक्यानं माझं इथलं आमचं उद्दिष्ट आहे की 27-0 करायचंय आणि नगराध्यक्ष आमचा 28वा तोही विक्रमी मताने निवडून आणायचा आहे. एवढीच अपेक्षा मी तुमच्याकडून करतो. तुम्ही आतापर्यंत प्रत्येक वेळेस आम्हाला संधी दिली. माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलाला तुम्ही आमदार बनवलं. आता निश्चितपणे माझा मित्र आहे शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांना सुद्धा तुम्ही त्याच ताकदीनं त्याच प्रेमानं तुम्ही नगराध्यक्ष पदावरती विक्रमी मताने निवडून देण्याची खात्री मला आहे. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब. देशाचा बुलंद आवाज ज्याने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गाजवला आणि या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती आदरणीय रणजित दादांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे ग्राम विकास मंत्री आमदार जयकुमारजी गोरे भाऊ, जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. कारण तो भडकणार आहे फलटण मध्ये. बोलण्यापेक्षा ऐकण्यापेक्षा ह्याचाच करंट जास्त आहे. असूच आहे, त्यामुळेच आहे. आज फलटण शहराचं भविष्य येणाऱ्या 5 वर्षासाठी आपण कोणाच्या हातात देणार आहे हे ठरवणारी आजची ही निवडणूक. आणि या निवडणुकीचे प्रचाराच्या टप्प्यातली मला वाटतं हे तर आता निवडणूक अशी झाली मॅरेथॉन निवडणूक आहे. निवडणुकीचा प्रचार 1 महिना झाला सातत्याने चालू आहे. पत्रकार पण दमून गेले तर ऐकणारे दमून गेलेले आहे. आणि सगळ्यांची मानसिकता झालेली आता कधी एकदा ह्याच्यात आम्ही सुटतोय आणि कधी एकदा निवडणूक होते. आणि अशा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेला हा मेळावा आणि या मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्यांची महाराष्ट्राची लाडकी बहीण की ज्यांचं कर्तृत्व महिलांच्या साठी ज्यांचं समर्पण अख्खा महाराष्ट्र सातत्यानं बघतो, त्या महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या महिला अध्यक्ष आणि आमदार सन्माननीय चित्राताई वाघ, आपल्या सगळ्यांचे नेते आणि ज्यांनी या भागाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या साक्षीने केलेला, माढ्याचा खासदार म्हणून त्यांनी केलेलं काम हे आपण सगळ्यांनी पाहिलं. पण माढ्याचा खासदार म्हणून केलेलं काम पाहिलं, परंतु माढ्यामध्ये खासदारकीला पराभव झाल्यानंतरचा रणजित दादा आपल्या सगळ्या मतदारसंघाने पाहिला असेल. 24 तास जनतेसाठी वाहून घेणारा, इथल्या प्रश्नाला न्याय देणारा, जे प्रश्न सातत्यानं गेल्या 25-30 वर्षापासून प्रलंबित होते, काही प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले, अशा सगळ्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते रणजित दादांनी केलं. ते माझे बंधू सन्माननीय रणजित दादा नाईक निंबाळकर, आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार. ताई आता खऱ्या अर्थानं फलटणला आमदार मिळाला. फलटणला आमदार लेटर पॅडच नको बघत.
कारण लेटर पॅडच्या सह्या सुद्धा फलटणचा आमदार कधी मारत नव्हता, तेही सह्या तिकडे मारणारे होते. सन्माननीय सचिनदादा पाटील या ठिकाणी सगळे सन्मान, शिवरूपराजे आहेत, आमच्या जिजामाताई आहेत, स्टेजवरचे सगळे सन्माननीय. आता मी पुन्हा एकदा नाव घेत नाही, सगळ्यांची मी मनापासून क्षमा मागेन, कारण आता परीक्षा बघायची वेळ आलेली आहे, राहिलेली नाही. महिला भगिनी आणि सगळे आपण खूप उशीर झालाय, आणि खास करून ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी आलो ते फलटणच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार. उमेदवार आपल्याकडे खूप आहेत, समोरही आपण उमेदवार पाहतोय. एका बाजूला समोरचा उमेदवार आपल्या सोबत समोर आहे, की जो उमेदवार एकदा फलटण शहराचा नगरसेवक होता, आणि नगरसेवक म्हणून काम करत असताना नगरपालिकेमध्ये उपस्थित राहिला नाही, नगरपालिकेमध्ये 2 वर्षात एकाही सभेला आला नाही नगरपालिकेच्या, म्हणून त्या नगर सेवकावर डिस्क्वालिफिकेशन दाखल झालं. का? तर लोकांनी निवडून दिल्यावर लोकांच्यासाठी काम केलंच नाही. लोकांच्यासाठी काम करायचा विषय वेगळा, परंतु नगरपालिकेतच आलं नाही. आणि का रामराजे 8 तास धरतात अशा माणसासाठी मला माहिती नाही, फक्त तो स्वतःचा मुलगा आहे म्हणून. आणि असा उमेदवार एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला आमचा शमशेर दादा 24/7 24/7 सामान्य लोकांच्यासाठी लढणारा, सामान्य लोकांसाठी अवेलेबल असणारा, आणि सामान्य माणसासाठी कायम लढणारा, झगडणारा हा शमशेर दादा एका बाजूला आपण सगळेजण पाहतोय. आणि या 2 उमेदवारात तुलना केली, आणि जर खऱ्याच अर्थानं मेरिट मध्ये निवडणूक करायची म्हटली तर समोरचा उमेदवार 35% सुद्धा पोहोचू शकत नाही, पण आमचा उमेदवार डिस्टिंक्शन मध्ये पास होईल अशा पद्धतीचा आमचा शमशेर दादा आहे. आणि या दोन्ही उमेदवाराची ही तुलना आहे. त्यांच्यासोबत फलटण शहरासाठी 27 नगरसेवक आहेत, ते या ठिकाणी स्टेजवर सगळे उपस्थित आहेत. या सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि मला खात्री आहे 21 तारखेला जेव्हा पुन्हा आपण सगळेजण एकत्र जमू, तेव्हा हे 27च्या 27 आणि 28वे शमशेर दादा हे सगळे मिळून निवडणूक जिंकून आलेले आपल्या सगळ्यांच्या समोर असतील. आज फलटण शहराची निवडणूक तशी मी बारकाईने बघतोय, रोज भाषणं होत आहेत, खूप लांबलेली निवडणूक आहे. आणि मला ही निवडणूक लढत असताना, ही निवडणूक या शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर, या शहराला काय पाहिजे या मुद्द्यावर, या शहराला गेल्या 30 वर्षामध्ये आम्ही काय दिलं या मुद्द्यावर, आणि भविष्यामध्ये 5 वर्षात या शहराला आम्ही काय देणार आहे या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे. आणि याच्यासाठी खऱ्या अर्थानं प्रचाराचं काम चालू असतं, प्रचारासाठी निवडणूक आयोग वेळ देतं. पण मी बघतोय सातत्यानं या मुद्द्यावर चर्चाच होत नाही. तुम्ही 30 वर्ष 35 वर्ष किंबहुना तुम्ही या फलटणसाठी काय केलं हे सांगून मतं मागितली पाहिजे. आणि हे मी केलंय, हे कर्तृत्व मी केलंय म्हणून तुम्ही आम्हाला मतं द्या हे सांगितलं पाहिजे. पण हे सांगताना कोणी दिसत नाही, हे सांगताना कोणी दिसत नाही. आता इथं एकच आहे की आता माझं वय झालंय, आता मी थकलोय, मग जाता जाता आता मला 30 वर्ष झेललंय, आता हे झेला 30 वर्ष. फलटण
फलटण शहर कोणाचा सातबारा नाही आहे. फलटण शहर कुणाचा सातबारा नाही. आता वडलाजीत नाव मागे लागेल आणि सातत्याने आम्ही सत्तेत होतो म्हणून आम्हाला पुणे नगरपालिका द्या किंवा माझ्या मुलाचं पुनर्वसन करा म्हणून ही निवडणूक नाही. ही निवडणूक आहे या शहराच्या भविष्याची किंवा ज्या शहराला इतिहास आहे. प्रभू श्रीरामाचं मंदिर या शहरामध्ये आहे आणि एका बाजूला आपण सगळेजण सातत्याने या फलटण नगरी आपण बघतोय. आम्ही अनेकदा भाषणामध्ये सांगितलं शिवरूपराजे तसा मी घाटावरनं खाली आलो कोळकीतनं पुढे आलो की फलटण पास करताना स्थैर्यवाला बरोबर फलटण पास करताना या 35 वर्षात कधीही असं एक दिवस झालं नाही की माझी गाडी आपटली नाही खड्ड्यात. एक नाही. मग मला समजत नाही या फलटण नगरीमध्ये फलटण शहरामध्ये सातत्यानं 20 वर्ष मंत्रीपद होत. सातत्यानं 20 वर्ष मंत्रीपद होत. सातत्यानं या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद होत. आमदार एक दोन आमदार होते. नगराध्यक्ष पद होत. फलटणच्या सगळ्या सत्ता आपल्याकडे होत्या. मग एवढं सगळं 30 वर्ष असताना आपण जे काम केलंय जे लोकांच्या समोर मांडून भविष्यात आम्ही काय करू हे सांगून निवडणुकीमध्ये आपण लढाई केली पाहिजे. तो विषय निवडणुकीमध्ये पुढे चर्चेला नाही. आणि दादा एका बाजूला सांगतायत खासदार झाल्यापासून काय केलं. मला सांगा हे महाशय 20 वर्ष पालकमंत्री आणि मंत्री असताना फलटण शहरात कुठला उपक्रम राबवला कुठलं काम यांनी केलं. दादा खास करून मी आपल्याला धन्यवाद देईन. मला वाटत होतं राजकारणात मला जास्त कळतं मीच जास्त काम करतो पण मी प्रांजळपणे कबूल करतो की राजकारणामध्ये विकास काम कसं करायचं असतं आणि आपल्या शहराला कशा पद्धतीनं महत्व मिळवून द्यायचं असतं हे जर कुणाकडून शिकायचं असेल तर ते आमच्या रणजित दादाकडून शिकायला लागेल. शहराच्या विकासाचा विषय आज फलटण शहरामध्ये आपण बघतो हे आरटीओ कार्यालय आज फलटण शहरामध्ये आहे ना. 20 वर्ष मंत्रीपद होतं का नाही झालं आरटीओ कार्यालयात. आता ऍडिशनल कलेक्टर ऑफिस का नाही झाले आपल्याकडे. आजपर्यंत फलटण शहरामध्ये का उपजिल्हा रुग्णालय नाही झालं. का सेशन कोर्ट आपल्या कारखान्यामध्ये नाही झालं. या सगळ्याचा आपण विचार केला तर या सगळ्या विषयावर कोण बोलत नाही. परंतु धन्यवाद देईन दादा तुम्ही या सगळ्या गोष्टी या फलटण शहरासाठी केल्या आणि खास करून आपण सांगितलं आता फलटण शहरासाठी गेल्या 1 वर्षामध्ये जवळजवळ 120 कोटी रुपयाचा निधी आज आपण आणला. समोरनं काय हे सांगतच नाही कोण. समोरच्या माणसाला एकच आहे षडयंत्र करण्याशिवाय दुसरं काही काम नाही. आणि ताई समोरचा शकुनी मामा याला वाटतं मी षडयंत्र करतो हेच माझं काम आहे. मी लोकांच्यावर गुन्हे दाखल करतो लोकांना बदनाम करतो लोकांच्यावर षडयंत्र करून त्यांना अडचणीत आणतो हेच माझं काम आहे आणि याच्यासाठी माझा जन्म झालाय. अशा पद्धतीच्या भावना या माणसाच्या झालेल्या. अजूनही स्टेजवर सांगतो या वयात सुद्धा मी सोडणार नाही खुर्चीत बसून संपवेन. आजही ही भूमिका आहे आता ही भूमिका आहे. मी थकलो नाही. मी काय तब्येतीनं थकलो असून मी मनानं थकलो नाही. माझं सांगणं आपल्या सगळ्यांच्या सोबत एवढंच आहे लढाई होऊ द्या विकासाची होऊ द्या फलटण शहरामध्ये जे पाहिजे ते देण्याची होऊ द्या.
20 वर्ष या जिल्ह्यामध्ये काम करत असताना या तालुक्याला देणारं पाणी, नीरा देवगडचं पाणी इमानेद्वारे बारामतीला देण्याचं काम केलं आणि जे पाणी आणण्याचा प्रयत्न खासदारांनी केला त्यांच्यावर टीका करण्याचं काम हे करतात. माझं सांगणं एवढंच आहे की आता फलटणकरांना विचार करायची वेळ आलेली आहे. बाकी सगळं जाऊ द्या, 20 वर्ष सगळं, 25-30 वर्ष सगळं दिलं त्यांना. एकदा नगरपालिका आमच्या शमशेरदादाच्या हातात द्या. मी आज तुम्हाला शब्द देतो. शमशेरदादा मगाशी म्हणलं, दादा मगाशी मला आमचं साळुंके तात्या इथं बसलेले तात्या मगाशी म्हणले शमशेरदादा आम्हाला सारखा दम देतो. 21 तारीख झाल्यावर बघतोच म्हणून सांगतोय. हो मला माहिती आहे, दादाचा स्वभाव मला माहिती आहे आणि हा नाही बसू देणार मला. दादा माझा शब्द आहे तुम्हाला, तुमचा भाऊ आता राज्याचा मंत्री आहे. पुन्हा ते म्हणेल ते ग्रामविकास खात्याचं मंत्री आहे. सांगतो उद्या काय म्हणणार आहे. त्यांच्या हातात काय, माझ्या हातात काय ते रामराजेचं अंतर मला माहिती आहे. मी सांगणार नाही, पण मी आपल्याला शब्द देतो या ठिकाणी फलटण शहरासाठी जे लागेल ते देण्याची भूमिका महाराष्ट्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस साहेब घेतील आणि मी या फलटण शहराचा पोस्टमन म्हणून, वकील म्हणून महाराष्ट्र सरकार सोबत काम करायची जबाबदारी घेईल. शमशेरदादा नाही, दादाला ताप देऊ नका, मी आहे ना आता इथे. तिकडे काय भानगडी करू नका आणि आमच्या प्रल्हाद दादाला काय दम देऊ नका. आता डायरेक्ट दम द्या इकडं. बाकी सगळं आमच्यावर सोडा, सगळं माझ्यावर सोडा. या शहराला लागेल ते सगळं आपण ताकदीने उभं करून ठेवू. आणि या लोकांचा जो गैरसमज आहे की ही निवडणूक विकास कामाची नाही, ही निवडणूक फक्त व्यक्तिगत टीका करून आपण जिंकू शकतो, याला उत्तर देण्याची वेळ आहे. किती केसेस दादावर, किती ऍब्सेंट आणण्याचा प्रयत्न. ताई संपदा मुंडे ताईचं एक प्रकरण या ठिकाणी झालं. ज्या संपदा ताईचा आम्हाला मनापासून त्या बहिणीबद्दल आदर आहे. अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजे, आमची सातत्यानं भूमिका. पण ही घडल्यानंतर या घटनेचं भांडवल करून राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न या महाशयांनी केला. दादाला बदनाम करण्याचं काम केलं, फलटण शहराला बदनाम करण्याचं काम केलं. आणि हे महाशय आता सांगतात की फलटणचं नाव रणजित दादामुळे खराब झालं. मी आपल्याला सांगेन, प्रभू श्रीरामाची नगरी आहे, इथं प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे. या माणसानं फलटण शहराला बदनाम करण्याचं काम महाराष्ट्रात नाही अख्ख्या देशामध्ये फलटण शहराला बदनाम करण्याचं काम रामराजेंनी केलं. या शकुनी मामाने षडयंत्र केलं, कारण संबंध नसताना अडकवण्याचा प्रयत्न केला. ज्या केसमध्ये दूर पर्यंत दादाचा संबंध नाही, आजही ते सांगतात. मला संपदा ताईबद्दल फार वाईट वाटतं हो. आता आजही भाषण म्हटलं की तेच बातमी. अरे मग फलटण मध्ये अनेक संपदा ताई आहेत, त्यांचं जीवन सुधारण्यासाठी तू काय करणार आहे सांग ना. त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार आहे. संपदा ताईला न्याय मिळालाच पाहिजे, त्यासाठी पोलीस खातं तयार आहे. आम्ही स्वतः मागणी केली, संपदा ताईला न्याय द्यायचा आहे. इथल्या पोलिसांचा शंका उपस्थित केली. पहिल्या दिवशी मी भूमिका मांडली, देवेंद्रजींना भेटलो, साहेब तपास काढून घ्या सातारा पोलिसांच्याकडून आणि तुम्ही SIT ला तपास द्या. आम्ही SIT ला तपास दिला, यांच्या मागणी नाही, आम्ही मागणी केली SIT ची आणि SIT ला तपास दिला. आता संपदा ताईला न्याय मिळायची प्रक्रिया चालू झाली. जे असेल ते वास्तव समोर येईल आणि असेल त्या दोषीला शिक्षा झाली पाहिजे. परंतु संपदा ताईच्या आडून स्वतःच राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न इथला नेता करतो, याचं हे दुर्दैव आहे. तुमच्या दमाई मैदानात या काम करा, कामासाठी संघर्ष करा, विकास कामं बोला, त्यासाठी स्पर्धा करा. तो विषयच नाही कुठं, त्या विषयाला यायचंच नाही. फक्त एवढंच म्हणायचं, फलटण मध्ये दहशत आहे, फलटण मध्ये दहशत आहे, फलटण मध्ये पोलिसांची दहशत आहे, फलटण मध्ये अधिकाऱ्यांची दहशत आहे. काय रे बाबा, आयुष्यभर जे पेरलं ना तेच उगवलंय, जे पेरलं तेच उगवलंय, दुसरं काहीच नाही. 20 वर्ष यांच्या बाण्यावर जाऊन अधिकारी बसत होते, ते बंद झाले. यांच्या
त्यांची विश्वासार्हता शून्य. हे कुठल्या पक्षाचं अजूनही माहिती नाही. निवडणुकीच्या आधी तरी 2 दिवस शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला. 2 दिवस विधानसभेला तिकीट जाहीर केलं अजितदादांनी. तिकीट घेतलं तुतारीचं आणि सांगत होते मी कुठल्या पक्षाचं. यांचं एवढा कन्फ्युज झालेला कधी तुम्हाला सांगतो. एवढा कन्फ्युज झाले पण नेमका कुठला पक्षात आहे, कुठून उभा राहिले, कुणाला मत मागतोय, का मत मागतोय याचं काही माहिती नाही. कशासाठी मत मागतो आम्ही, कुणाला मागतोय. आता शिंदे साहेबांच्या सोबत गेले ते पण हे स्वतः नाही गेले, उमेदवार गेला. आता काय सांगितले भाषणात, म्हणजे शिवसेना म्हणजे दहशत आणि शिवसेना म्हणजे हे कोण सांगताय, हे कोण सांगताय. अरे तुझ्या अंगाला हळद की नाही लागली अजून, तू कुठं शिवसेना सांगायला लागला. काहीच नाही. कुणाच्या तरी माग लागायचा, आधार शोधायचा. अरे रणजित दादांनी 15 वर्ष संघर्ष केला सत्ता नसताना. जयकुमार गोरेने 20 वर्ष संघर्ष केला सत्ता नसताना. आणि जे वाटेल तेवढ्या 29 केसेस जयकुमार गोरेने अंगावर घेतल्या, दादांनी केसेस अंगावर घेतल्या. आम्ही रडलो नाही, आम्ही लढलो. अरे एवढा दम आहे ना. 6 महिने फक्त, किती 6 महिने सत्तेशिवाय दाखवा ना राहुल. 6 महिने म्हणजे आमचं कोतवाल सुद्धा ऐकत नाही. तर कसं ऐकेल सांगा. आयुष्यभर घरगडी म्हणून काम करायला लावलं, कशी माणसं ऐकतील आता. त्यामुळं आता सावली शोधायला हे आले. आता म्हणतात शिंदे साहेबांचं नाव घेत आहेत. आता म्हणजे काळजी करू नका, आता पोलीस आपल्या काही नाही. ताई संपदा ताईचं प्रकरण घेतलं, यातून सगळ्या अधिकाऱ्यांचं प्रेशर टाकून आपलं साध्य का बघायचा प्रयत्न केला. हा षडयंत्रकारी आहे, हा शकुनी मामा आहे. आणि आजपर्यंत जगामध्ये कुठलाही षडयंत्रकारी कधीही यशस्वी झाला नाही. हा इतिहास सांगतो. रामायणापासून महाभारतापासून कुठला षडयंत्रकारी कधी यशस्वी झाला नाही. षडयंत्राने मिळालेला यशाचा जो आनंद असतो तो तात्पुरता असतो. आपण बघितलं असेल, रामायणाचा दाखला घ्या, महाभारताचा दाखला घ्या. शकुनी मामाच्या नादाला जो लागला त्याचे राग झाली, राज्य गेलं. आता हाच स्वतः शकुनी मामा आहे, तेव्हा आता राज्य गेलेलं आहे. आता राज्य खालसा झालेला आहे. तेव्हा आता वाचण्याची शेवटची धडपड आहे. आता सांगता आत्ताच शेवटची निवडणूक आहे माझी. तर माझी आपल्या सगळ्या फलटणकरांना विनंती आहे, या सगळ्या परिस्थितीत आपण बाजूला जाऊन ताकदीनं आता शमशेर दादाला संधी द्या. 30-35 वर्ष बघितलं त्यांच्या घरातलाच नगराध्यक्ष, त्यांच्या घरातलाच आमदार, त्यांच्या घरातलाच मंत्री. आता ही तिसरी पिढी नातो पण पिढ्या बोलणार नाही का, पिढ्या त्याच्यावर मी बोलणार नाही. पण आपण सगळेजण बघताय काय परिस्थिती आहे. दहशतवाद, आतंकवाद या सगळ्या विषयावर चर्चा होते. कुणाची दहशत आहे. एखादा गावातला गुंड त्यांच्या पक्षात असला की तो साधू महाराज, आणि तो आमच्याकडे आला की गुंड. आता म्हणे सगळे मला सोडून गेले, सावा कुणाला जायचे ते. आता सगळे तुम्हाला सोडून गेलेले आहेत. नगराध्यक्ष पद बी तुम्हाला सोडलेलं आहे. आता नगरसेवक पदाने बी तुम्हाला सोडलेलं आहे. आता काही राहणार नाही, काळजी नका करू. त्यामुळं आपल्याला या निमित्तानं मी एवढंच सांगणार आहे की आपण सगळ्यांनी फलटणकरांनी आता विचार केला पाहिजे. आणि ही लढाई विकासाच्या मुद्द्याच्या पलीकडे जाऊन देऊ नका. आता ही लढाई फलटणच्या अस्तित्वाची लढाई, फलटणच्या अस्मितेची लढाई आहे. व्यक्तिगत नेत्याच्या अस्मितेची लढाई ही राहिली नाही आता. तेव्हा आता जाताना माझ्या मुलाला राजसिंहासनावर बसवून मग मला जाऊ द्या. आणि मग 5 वर्ष 10 वर्ष त्या फलटणचं नुकसान होणार आहे त्याचं काय. आणि समजा उद्या ते नगराध्यक्ष झाले, शोधायचे कुठं, शोधायचे कुठं सांगा ना मला. टीव्हीला ऍड दिल्याशिवाय पर्याय राहणार नाही. आपण यांना पाहिलं आधी सांगतो.
अगोदरच ह्यांना कुठं शोधणार आहे तुम्ही? अरे शमशेर दादा रात्री अपरात्री एकदा फोन करून बघा. अरे या फलटणचा एखादा नागरिक आहे, कुठं ऍक्सिडेंट रात्री 10, 12, 11, 1 वाजता झाला, फोन केला तर बिचारा धडपडत खडपडत कसा तरी जाईल, तिथं मदत करेल उपाय आहे. इथं कुणाला सांगणार? माझी विनंती आहे निमित्त आपल्या सगळ्यांना की आपण ही भूमिका घेऊन विचार केला पाहिजे आणि आपण या शहराच्या विकासाचा, शहराच्या अस्तित्वाचा विषय घेऊन या मतदानामध्ये आपण विचार केला पाहिजे. फक्त कुणाचं तरी अस्तित्व टिकवायचंय. आता आमदारकी गेली, सगळं गेलं, आता काय करणार? जे पेरलंय ते उगवले. आता तुम्हाला सांगतो, पुन्हा राजकीय पुनर्वसन नाही. किती प्रयत्न करा, शेवटचा प्रयत्न करा. आता म्हणे पैसे चालू आहे म्हणे, मी आता सगळं अस्तित्वात पडायला लागले आमच्याकडे. आता मताचा रेट ऐकले तो दादा मला सांग. माझं सगळ्यांना सांगणं आहे, काय कुणाच्या बापाच्या घरचं नाही. जे काय आहे ते फलटणकरांना लुटूनच. मग मार्केट कमिटी बसणं, नगरपालिकेपासनं कुठं एक विषय सोडला नाही. ओपन स्पेस पासून सगळं, आणि सगळं लुटून आता वाटप कार्यक्रम चालू आहे. आता आमच्या लाडक्या बहिणी स्वाभिमानी आहे का नाही? आमच्या लाडक्या बहिणी स्वाभिमानी आहेत, सगळ्या देवाभाऊच्या बहिणी आहेत. खरं आहे ना? सगळ्या आमच्या देवाभाऊच्या बहिणी आहेत. आपल्याला माहिती आहे, जेव्हा लाडकी बहीण योजना घोषित झाली तेव्हा सगळे आमचे सावत्र भाऊ सांगत होते, हा निवडणुकीसाठी जाहीर झालेली योजना आहे, निवडणूक झाली की हे बंद होणार आहे. सगळे सावत्र भाऊ आमचे सांगत होते. पण मला सांगा, निवडणूक झाली, 1 वर्ष झालं, लाडकी बहीण योजना चालू आहे ना? चालू आहे ना? अहो साधा विचार करा, राखी पौर्णिमेला स्वतःचा सक्का भाऊ, जेव्हा आपण राखी बांधायला तुम्ही जाता, राखी बांधता, तेव्हा 100 रुपयाची नोट खिशातनं काढून ताटात टाकताना 3 वेळा बायकोकडे बघतो. बायकोनं मान हलवली तरच ताटात येतं, नाहीतर पुन्हा खिशात जाते. आहे ना? साडीचा जमाना संपलेला आहे. अरे अख्ख्या वर्षात एकदा राखी पौर्णिमेला सक्का भाऊ 100 रुपये देताना, 500 रुपये देताना 10 वेळा विचार करतो. आपला देवा भाऊ आपल्याला महिन्याला भाऊबीज पाठवतो 1500 रुपयाची. महिन्याला भाऊबीज पाठवतो ना? माझ्या महिलाला स्वाभिमानानं उभं करण्याचं, बहिणीला स्वाभिमानानं उभं करण्याचं काम आमच्या देवेंद्र भाऊनी केलं. 100 रुपये जरी दिले नवऱ्याला तरी 10 वेळा हिशोब मागतो. बाजाराला गेली, 100 रुपयाचं काय केलं मागतो ना हिशोब. 100 रुपये दिलं, काय केलं म्हणून 3 वेळा हिशोब मागतो. कालच दिलं, परवाच दिलं, कुठं गेलं? त्या नवऱ्याला आता बायकोला विचारायला लागतं, तुझ्या अकाउंटला काही शिल्लक आहेत का ग? हा मान, हा सन्मान, ही उंची आमच्या बहिणीला कुणी मिळवून दिली हो? कुणी? देवाभाऊनी मिळवून दिली. लक्षात ठेवा, त्या देवाभाऊच्या भारतीय जनता पक्षाला विसरून चालणार नाही. हा सन्मान आम्हाला दिलाय. म्हणून मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगणार आहे, आपण सगळ्यांनी ताकदीनं शमशेर दादाच्या पाठीशी उभं राहा, लोकांच्या पाठीशी उभं राहा, विकास कामांच्या पाठीशी उभं राहा. ही ताकदीनं आपल्यासाठी काम करणारी मंडळी आहेत. त्यामुळे आपण पुढं कुणी काय सांगू द्या, षडयंत्राव, प्रश्नाव, बाकी सगळ्या बोलणारी माणसं मिळतील, पण विकास कामावर बोलणाऱ्या लोकांच्या सोबत आपण राहण्याची भूमिका घ्या. एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. आपल्या सगळ्यांना, खास करून शमशेर दादा, आपल्याला मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. तुम्ही नगराध्यक्ष आता झालेला आहे, औपचारिकता बाकी आहे. तेव्हा आता त्यांनी किती घंटा वाजवू दे, काय फरक पडणार नाही. आता रडू दे, आता जाऊ दे. किमान एक लक्षात आलं की लोकांची किंमत ह्या राजे महाराजांना आता तरी कळाली. नाहीतर यांच्या दारात जाऊन बसायला लागत होतं. ते राजे आज जनतेच्या दारादारात मताची भीक मागतायत. याला कारण आमचा शमशेर दादा, रणजित दादा. वादावरचं राजकारण संपवायचं काम खऱ्या अर्थानं कोणी केलं असेल तर ते रणजित दादा आणि आपल्या सगळ्या सहकार्याने केलं, आणि वाद्यावरचं राजकारण बंद पडलं. म्हणून ही आता राजे घराण्यातली गोंडस मारं गल्ली बोळात फिरायला लागली. आता ती तुम्हाला दिसायला लागली. नाही तर कुठं बघितली असतेच नाही. आता बघू दे की फलटणचं गटर कसं आहे, फलटणचं खड्डं कसं आहे, फलटणचं रस्ता कसं आहे, फलटण मध्ये ह्यांनी काय केलं बघू दे. नाही ना,
काहीच नाही. आता म्हणतात ती गुंडगिरी ही उठसूट गुंडगिरीशिवाय विषय नाही. तर थोडं भाऊ दादा थोडं माझ्याचं लक्ष कमी झाले जरा. उठसूट गुंडगिरी उठ भानगडच नाही दुसरी. हे सगळं गुंड पाळून ठेवलं होतं. आता कुठे गेलं बघा आता काय असतं. तेव्हा माझी एवढीच विनंती आहे की कधीही कुणाचं साम्राज्य कायम चाललं नाही. हे तुम्हाला सांगतो, हे फलटणचं होतं ना, हे सद्दाम हुसेन सारखं काम होतं. झालं वेळ आल्यावर काय झालं आपण सगळ्यांनी बघितले. अधिकच न बोलता मी एवढंच सांगेन, फलटणकरांना हात जोडून विनंती करेन, जे आतापर्यंत आपण सगळे अनुभव घेतले, सगळ्यांचा अनुभव घेतले, आता काम विकासाचं होतंय. 5 वर्ष या फलटण शहराची भाकरी एकदा फिरवून बघा. 5 वर्षानं नाही वाटलं शमशेरदादाने काम केलं तेव्हा निर्णय घ्या, पण आज चुकू नका. आज आपण भूमिका घेऊन फलटण शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांचा पक्ष, कधीतरी योग आला मला राष्ट्रवादीला मत मागायचं. आता स्टेजवर बोलत नाही. आपल्याला पुन्हा एकदा माझी विनंती करतो मनापासून की आपण या सगळ्या उमेदवारांना निवडून द्या, आमच्या शमशेरदादाला निवडून द्या आणि या फलटण शहराच्या विकासाची वाट मोकळी करा. एवढंच सांगतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.